दंडवत प्रणाम मंडळी। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्व सद्भक्त मंडळी सोबत आम्ही ब्रह्मगिरी सध्या चढत आहोत। पाऊस सुरू आहे। पहिला खेपा आलेला आहे। ब्रह्मगिरीचा थरारक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत राहू। पाहत राहा व्हिडिओ। देख लो, आपके समझ में आएगा देखने के बाद। हे पाहू शकता पाऊस आहे। काट्या घेतलेल्या आहेत आम्ही, माकडे येतात म्हणून। 30 रुपये एंट्री फीस आहे इथे आणि काठीचे 20 रुपये चार्ज। ती पण आल्यानंतर वापस करायचे, हरवली तर त्याचा वेगळा चार्ज असतो। पहा मित्रांनो, अजून पाऊस सुरूच आहे। एकदम निसर्गरम्य ब्रह्मगिरी आणि हा ब्रह्मगिरीचा पर्वत आम्ही सर करायला निघालोय। एकदम छोटासा मस्त पाऊस आहे। तुम्हाला वॉटरफॉल छोटे छोटे आहेत ते दाखवतोय। चला आमच्याकडे घेऊन या की मग तुमच्या इकडे माकडं आम्हाला सेफ केला लागतो। मित्र हो, पाहू शकता वॉटरफॉल कसा वरून नॅचरल वॉटरफॉल येतोय। हे पहा डोंगर, हे बाजूचा परिसर, ते नाशिक शहर। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। मंडळी, अशातर्फे आम्ही वर आलेलो आहोत ब्रह्मगिरी पर्वत। आणि हे पहा दुःख पहा, सुटलेला थंडगार वारा आणि इथून तुम्हाला खाली काहीच दिसत नाही। पहा आहेरमलची अपूर्व शोभा, आहेरमलची अपूर्व शोभा। गिरिपर्वत शिखरी कशी झळकली ध्वजा आकाशी, ब्रह्मगिरी दुसरी झळकली ध्वजा आकाशी, ब्रह्मगिरी दुसरी। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम मंडळी। आम्ही ब्रह्मगिरीचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थान वंदन करतोय। हे मंदिर आहे।
प्रयच्छति भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। ब्रह्मगिरी पर्वतचे दर्शन तुम्ही पाहताय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे चरणांकित स्थान आपण वंदन केलेलं आहे आणि हे पाहू शकताय इथे माकडांची वर्दळ भरपूर आहे। तर तुम्हाला सोबत काठी आणावी लागते आणि खायची वस्तू कुठलीही सोबत आणू नये, नाहीतर हे तुमच्यावर अटॅक करतात, धाव घेतात आणि तुमच्या जवळच्या वस्तू त्या खेचून घेतात। म्हणून हे थोडं सावध यावं, सोबत काठी घ्यावी आणि मूळ गंगेचे जे पात्र आहे ब्रह्मगिरी त्या नदीच्या पुढे थोडंसं येऊन आपलं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचे चरणांकित स्थान आहे। तर हे आमच्या सोबत आलेली सर्व सद्भक्त मंडळी आणि अशा तऱ्हेने आमचं ब्रह्मगिरीच्या पर्वतावरील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे चरणांकित स्थान वंदन करून झालेले आहे। परतीचा प्रवास आम्ही आता घेतोय। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। अशा तऱ्हेने दर्शन झालेलं आहे आणि आम्ही परतीचा प्रवास सुरू केलेला आहे। एकदम भयान दृश्य आहे, तुम्ही पाहू शकता हे बाजूचा परिसर आणि ब्रह्मगिरीच्या पर्वतावरील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे चरणांकित स्थान आपण वंदन केलेले आहे। तुम्हाला मी मंदिर दाखवतो। श्री चक्रधर स्वामी मंदिर मंडळी, ब्रह्मगिरी आम्ही उतरतोय सध्या आणि उतरीचा प्रवास सुरू आहे। वर तुम्ही माकडं पाहताय। ही डॅम बघा, वर कसा पाऊस पडून ओढते हे बघा। इथून बघले सीन दिसते ते जायचा खाली गुन्हे बरं पुन्हा। हो पायऱ्या कशा होत्या, थांबायचं राहायचं। दंडवत प्रणाम मंडळी। ब्रह्मगिरी पर्वताची लीळा आपण श्रवण करूया। ब्रह्मगिरी तालुका अंबकेश्वर जिल्हा नाशिक। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भक्तजनांसहित ब्रह्मगिरीवर गेले। गौतमाळाच्या पूर्व बाजूच्या काठावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आसनावर बसले। तेथे बाजूलाच एक उंबराचे झाड होते। त्या उंबराच्या झाडाला भरपूर उंबरे होती आणि ते पिकून खाली पडले होते। उंबरे पाहून स्वामी भक्तजनांना म्हणतात, हे उंबरे वेचून खा। मग सर्व भक्तजनांनी उंबरे वेचली, चांगला मोठा ढीग केला। मग सर्वज्ञांनी श्रीकरामध्ये उंबरे घेतले। सर्वज्ञांनी श्रीमुखात उंबरे टाकून खाल्ले, प्रसाद केला। मग सर्व भक्तजनांनी पोटभर उंबरे खाल्ली। मग स्वामी म्हणतात, आता खाणे पुरे करा, नाहीतर पोट दुखेल। मग सर्वांनी उंबरे खाणे बंद केले। मग सर्वज्ञ तेथून निघाले। ब्रह्मगिरीवर गौतमाळात उंबरे खाणे ही लीळा ब्रह्मगिरी या पर्वतावरील आहे।